वेलकम बॅक टू माय चॅनल। इथं ना आपल्या मोठ्या मोसंबीच्या बागेची ना फवारणी सुरू होती। आता झाडं खूप मोठी झालेत त्याच्यामुळे ना ट्रॅक्टरनं फवारणं काही पॉसिबल नाही होत। त्याच्यामुळे असं एसटीपी चालू करून ना मग फवारायची सुरू होतं। हे बघा इथे एसटीपी चालू आहे आणि इकडं आहोनी नाही तर औषध वगैरे केलं होतं तर ते सारखं चेक करत होते औषध आहे का संपलंय ते असं। आणि ह्यांचं काम काही इकडं तर सुरूच आहेत। तर आता आत्ती आणि मी निघालो होतो शेतात कारण भरपूर असा भाजीपाला आम्हाला घेऊन यायचा होता। आत्ता शेंगा लागायला लागलेत। भाजीला अजून यायला टाइम आहे। हे बा एवढे एवढे झाले। हा 2-3 आहेत त्यावरती। व्हिडिओ जरा मोठी दिसते पण थोडी छोटी। आता इकडे माझं शूट सुरू होतं तोपर्यंत आत्तीनं पुढे आल्या होत्या। तर मग पटकन आले घाई गडबडीने। म्हटलं आत्ती गेलेत आणि ऊन पडायला लागलं होतं ना मग म्हटलं होतं उन्हाच्या अगोदर जरा लवकरच जाऊन येऊया म्हणून। तसं तर आता 11 वाजले होते पण आज भरपूर कडक असं ऊन होतं। भाज्या गोळा करायला चाललोय सगळ्या। आलो होतो विहिरीवर म्हणलं पपई वगैरे डोळे पडलेत का बघावं बोरं बिरं जरा पिकलेत का म्हणून। पाणी खाली गेलं काय विहिरीतलं? खाली हा खाली गेलं की मामाने नेली तर काढून त्यामुळे नाही तर पपया। पलीकडच्या बाजूची एक आहे दिसते की डोळं पडलेली 2 आहेत। चांगले डोळे पडले। किती दिवसानंतर विहिरीचा सब दिसला असेल। सब दिसते विहिरी। या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे ना जेव्हा पण कधी मी तुम्हाला विहीर दाखवले व्हिडिओमध्ये तर त्यावेळेस तुडुंब भरलेली विहीर दाखवली। आणि आज कसं आता थोडंसं पाणी खाली गेलं होतं तर ते जरा सप वगैरे दिसत होता। एकदम स्वच्छ निखळ पाणी होतं तर म्हटलं चला ते पण दाखवू तुमच्यासोबत। आणि मग विहिरीवर आलोच होतो तर म्हटलं आता बोरं सुद्धा पिकायला सुरुवात झालेली तर म्हटलं थोडीशी बोरं पण घेऊन जाऊ म्हटलं खायला। तशी तर आपली घरची बोरं मी अगोदर पण बऱ्याच वेळा तुमच्यासोबत म्हणजे व्हिडिओमध्ये शेअर केली होती। म्हणजे आंबट वगैरे अजिबात नाहीत आणि एकदम छान आहेत चवीला। पण तशी तर आता संक्रांतीला वगैरे भरपूर निघतील पण म्हटलं आता थोडी थोडी पिकायला सुरुवात झालेलीच आहे तर म्हटलं जाऊया आता झाडाखालनं जरा पडलेली वगैरे गोळा करून घेऊन येऊया। आणि बोरीच्या झाडाखाली गेलं ना ते झाडाची वरची तोडण्यापेक्षा खाली पडलेली गोळा करण्यात जास्त आनंद असतो है की नाही। इकडची गोळा कर ह्याला फुटफुट्याच गवत म्हणते बाय दाबलं का फुटतंय असं। लहान असताना लय खेळायचं सगळ्यासोबत। छोटे छोटे मासे भरपूर आहेत इथे तेव्हा दिसते। खावा चांगलं लागते। चला आम्ही निघालोय आता पपई बोरं घेऊन आणि इकडे यांचं फिल्टर धुवायचं काम सुरू आहे। शेवाळ बसते जास्त त्याला। जायचं धन लावलेलं चांगलं उगवलं।
तर इकडं ना आम्ही आता भाज्या वगैरे नेण्यासाठी आलो होतो मोसंबीच्या बागेत, पण म्हटलं त्या दिवशी लसूण लावलेला होता ना, तर केवढा आला बघूया म्हटलं आणि तुम्हाला पण नक्कीच दाखवूया. तर मग आत्तींना म्हटलं चला आता अगोदर आपण लसूण बघून येऊया आणि मग काय असेल ते आपला भाजीपाला सगळा गोळा करू म्हटलं. तर चला तुम्हाला पण दाखवते मी आता. लसूण उगवलंय, सगळं उगवलंय, सगळं उगवलंय लावलेलं. मी म्हणलं त्या दिवशी तुम्ही विचारलं होतं असं येतो का लगून हे लसूण उगवतो का म्हणून. पण उगवलंय की बघा, चांगलं उगवून आलंय. हे बघा ही लसणाची कुडीतून बोर बाहेर आले आता. आणि हे तर त्या दिवशी परत आत्तीने मी मेथी आणि धने लावले होते, तर हे एवढे आले ते. हे बघा चला आता आधी शेंगा तोडून घेतो आम्ही. हा पलीकडे कोथिंबीर, ही सगळी मेथीच आहे. ह्या लाईनला आहे ते. मग एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बस राहिले, भरपूर लावली होती तिथं खाली नवीन उगवायला लागली. आणि ही जास्त कोथिंबीर झाली, ह्याला आता धने लागले तर हे काढून न्यायचं आहे आम्हाला सगळं. सगळं चुपसायचं आता वळीन पूर्ण. आता खाली पडलेले धने सगळे उगवून येतात. त्या दिवशी तोडून मी आता आठवडा झाला. इकडे धने लावले होते, धने थोडे पुंचके पुंचके लावले होते, उगवले ते अजून दिसतली परत अजून. इथं आता पहिल्यातली थोडीच राहिले कोथिंबीर, ही बाकी धन पडून उगवले इथं. ह्याला लागले धने, धने लागले तरी पण वापरतो त्याच्यामुळे काही नाही एवढं. त्या दिवशी तांदळाची भाजी नेली होती ना, तर त्याच्यामध्ये ना अजून थोडी त्याची शिल्लक राहिली होती. मग म्हणलं हिथली थोडी जाताना खुडून न्यावी. इथं पण आहे ना, हे बघा खुडून नेलेली जी आहे ना ती चांगली उगवून आली, फुटली आता चांगली. त्याला बाकी सगळीकडे औषध मारताना आम्ही म्हणजे गवताला औषध मारताना नाही का भाजीला मारू दिलं नव्हतं. म्हणलं तेवढंच आपली घरची होते ना. हे बा कवळी लुसलुशीत आहे चांगली एकदम. काय निघेल तेवढी काढून नेते. तिकडं आत्ती काढायला येते, मी इकडं लांब आले खाली. हां ही एवढी गावली, सगळी मिळून करायपुरती झाली पिशेवरून. तर रात्री कोथिंबीर काढून आणली मी खाल्लं असतं. चला ऊन लय पडले, 1 वाजलेत. चला बाकीच घेऊन आलो आता. कारली, लिंबू आणायचे, ती भोपळं. पपई भोपळा एकत्र जाईल सगळं. शेंगाची पिशवी घ्या तुमच्याकडे. 3च राहून दिला. हां कारल्याला मांडव घातल्यापासून ना कारली खरंच खूप चांगली यायला लागली बरं का. आणि अशी मोठी मोठी पण साईजला होत आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे महागाईच्या काळात ना आता सध्या बाजारात भाजीपाला खूप महाग आहे. आणि घरच्या अशा छोटी छोटी झाडांचं ना असं खूप मोठं समाधान मिळतं बरं का. म्हणजे आम्हाला पण असं झालं की अगदी थोडासा पालेभाज्या आपण काढून आणायचं म्हणून आम्ही गेलो होतो. पण बघता बघता एवढा मोठा टब कधी भरून गेला भाज्यांनी आम्हाला सुद्धा समजलं नाही. असं वाटलं की तेवढाच किती मोठा हातभार झाला. आणि घरचं असतं त्या गोष्टीचं समाधान काही वेगळंच असतं होय ना. तर आता मी तुम्हाला हे सगळं काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच बघा आपला किती भाजीपाला निघालाय ते. आणि कारली पण भरपूर अशी लागलीत आता.
पायान पॅक झाले चांगलं. कुठे गेलं इथलं मोठं? भोपळा तोडू काय करू? राहिली. चला आता 2 मिनिटात आली. ते काय आता वेट लॉसमुळे सकाळी लिंबू पाणी पितात ना सगळेजण, म्हणून म्हटलं थोडी काढून या. फ्रीजमध्ये संपली होती. या भाजी खाली गेली सगळ्यात ह्याच्यात दाखवले तशी. चला पिशवी. अगो बाई व जाईल. मग तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि इथं तुम्ही बघितलंच बघा, थोडं थोडं करत किती निघाला आपला भाजीपाला. ते भोपळे निघालेत भरपूर, गवारीचे शेंगा आहे, तांदूळसाची भाजी आहे, कोथिंबीर आणली, परत त्याच्यानंतर बोरं आणलेत, पपई आणले, भेंडी आणलेले, लिंबू आणलेले, कारली आणलेले बघा. तर असंच मी तुम्हाला म्हटलं तसं अगदी थोडं थोडं करत काढायला गेलो आणि भरपूर असं निघालं. तर मी नेहमीच म्हणते तुम्हाला घरच्या गोष्टीला मोजमाप नसतं, ते इथं बघा अगदी बरोबर आहे ना. तर चला मग भेटू परतच्या छानशा ब्लॉगमध्ये. बाय.